नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मित्रांनो आणि पालक मित्रांनो. एक महत्त्वाची अपडेट, एक अनाउन्समेंट आहे. इग्नाइट अकॅडमीमध्ये शिकवण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे. आता मी शिकवण्याची बोललोय. शिक्षक म्हणून शिकवण्यासाठी तुम्ही जर रेडी असाल तर तुम्हाला नक्कीच ही संधी तुमच्यासाठीच असणार आहे. सो याबद्दल थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्व माहिती जाणून घ्या. जर तुम्ही प्रॉपर माहिती आमच्यापर्यंत पाठवली तरच आम्ही तुमचा विचार करू. जर चुकीची माहिती आमच्याकडे आली तर तुमचा विचार केला जाणार नाही. सो फॉर्म भरताना, अप्लाय करताना मी सांगतो त्या गोष्टी नीट समजून घ्या. त्या पद्धतीनेच तुमचे फॉर्म आमच्यापर्यंत आले तर आम्ही त्या फॉर्मचा विचार करू. बघा, कामाचं स्वरूप काय असेल, कामाचं ठिकाण काय असेल, अर्ज कसं करायचं हे सगळं मी तुम्हाला सांगतो. वन बाय वन बघूया. पहिली माहिती घेऊया आपण. बघा, कामाचं स्वरूप काय असणार आहे. तर पद आहे शिक्षकांसाठी. म्हणजे तुम्ही शिकवण्यासाठी इच्छुक असाल तर ॲज अ शिकवण्यासाठी इच्छुक असेल तर आपण काय म्हणणार, शिक्षक म्हणणार. म्हणून ह्या शिक्षकांना शिकवण्यासाठी त्यातली त्यात ऑनलाईन मोडमध्ये तुम्ही जर इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही संधी आहे. बघा, तुम्ही शिक्षकच असावं आत्ता असं अजिबात नाही. फक्त तुम्हाला शिकवण्याची आवड असावी, शिकवता यायला हवं, तुम्ही शिकवता चांगले, हे सगळं जर चांगलं असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, 4थी ते 10वी ह्या वर्गांसाठी आम्हाला शिक्षक पाहिजे. ह्या वर्गांना शिकवणारे असे शिक्षक पाहिजे किंवा ह्या वर्गांच्या विषयांना शिकवण्यासाठी आम्हाला अशा उमेदवारांची गरज आहे जे शिकवू शकतील. त्यामध्ये बघा, जसं की पहिला मुद्दा, हे जे आम्ही जे उमेदवार घेणार आहोत ते उमेदवार शालेय अभ्यासक्रम जो आहे, ज्याला आपण म्हणूया की बोर्डनुसार, स्टेट बोर्ड असेल, सीबीएसई असेल किंवा आयसीएसई असेल, ह्या बोर्डनुसार त्या त्या विषयांमध्ये शिकवण्यासाठी एक्सपर्ट असावे, शिकवण्या योग्य असावे. दुसरं म्हणजे शालेय जीवनातल्या काही स्पर्धा परीक्षा आहे, जसं की स्कॉलरशिप 4थी 7वी आहे, नवोदय परीक्षा आहे, एमटीएस आहे, ऑलिम्पियाड आहे, एमएमएस आहे, होमी बाब आहे किंवा अदर ज्या एक्झाम आहे, ह्या एक्झाम मध्ये असणाऱ्या विषयांसाठी शिकू शकत असणारे असे उमेदवारांची आम्हाला गरज आहे. आता जरा हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा बघा, कामाचं स्वरूप काय असेल त्यामध्ये बघा, शिक्षकच आम्हाला पाहिजे. म्हणजे शिक्षक असावे आत्ता असं नाही, नीट लक्षात घ्या. असे उमेदवार पाहिजे जे आम्हाला शिक्षक ह्या पदावरती अपॉइंट करायचे आमच्या अकॅडमीमध्ये ऑनलाईन मोडमध्ये. त्यामध्ये विषय कोणते असणार आहे तुम्हाला मी पुढे सांगतो. आणि माध्यम काय, मेजॉरिटी आम्हाला बघा, महाराष्ट्रात तुम्ही असाल तर तुम्ही मराठी चांगलं बोलतच असणार आहे. सो आम्हाला अपेक्षित काय, मराठी बरोबर तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी सुद्धा चांगलं यायला हवं असे उमेदवार पाहिजे. आणि तुम्ही आम्हाला जो व्हिडिओ बनवून पाठवणार आहात तो पण व्हिडिओमध्ये तुम्हाला इंग्लिश आणि हिंदीच वापरायचा आहे असाच व्हिडिओ लागेल. अन्यथा अशी जर कोणी आम्हाला फॉर्म भरून पाठवत आम्ही त्यांना ऍक्सेप्ट करणार नाही, लक्षात घ्या. ओके, आता हे प्रत्येक मुद्दे महत्वाचे. आम्ही डायरेक्ट सॉर्टिंग करणार आहोत. आम्ही सांगितल्याप्रमाणे आले तर त्याचा विचार होईल, अन्यथा आम्ही विचार करणार नाही, हे पण लक्षात घ्या. आता पुढे घेऊन जातो. बघा, अर्ज कसा करावा. आता मी तुम्हाला अर्ज करण्यासंदर्भात महत्वाची अपडेट देतोय. गुगल फॉर्मची लिंक बघा खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. गुगल फॉर्मची लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करायचं. त्या लिंकवर क्लिक केले काय ओपन होतं ते पण मी तुम्हाला सांगतो. लिंकवर सर्व योग्य माहिती भरून सबमिट करा. चुकीची माहिती भरली तर आम्ही सॉर्टिंग मध्ये तुमचा फॉर्म घेणार नाही, बाहेर टाकतो. तर शॉर्ट लिस्ट करून कॉल केला जाईल तुम्हाला. कॉल केव्हा येईल, जर तुम्ही भरलेली माहिती योग्य असेल आणि आम्हाला वाटलं की तुम्ही इथे योग्य आहात उमेदवार म्हणून, तर आणि तरच तुम्हाला कॉल येईल, अन्यथा कॉल येणार नाही. ओके, आता मी तुम्हाला गुगल फॉर्मच्या लिंकवर घेऊन जातो. बघा, गुगल फॉर्मची लिंक माझ्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला मी जी लिंक पाठवली त्यावरती काय करायचं, तुम्हाला खाली बघा ही लिंक आहे, खाली यावरती क्लिक करायचं. ही लिंक कुठे आहे, तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ओके, त्यावरती क्लिक केलं की बघा तुम्हाला इथे ओपन होते. पहिलाच मुद्दा काय, इग्नाइट पाठशाला शिक्षक भरती फॉर्म 4थी ते 10वीच्या वर्गांसाठीचे आम्हाला शिकवण्या योग्य उमेदवार पाहिजे. त्यामध्ये काय काय भरायचंय, वन बाय वन बघूया आपण. पहिलं, ईमेल आयडी वर इथे क्लिक करून टाका. दुसरं, तुमचं पूर्ण नाव टाका. इथे तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे, जे काय असेल तुमचं. कसे टाका, तुमचं पहिलं नाव टाका, मधलं नाव आणि आडनाव टाका. मोबाईल नंबर टाकाल, ईमेल आयडी टाकाल तुम्ही. शिक्षण, तुमचं जे शिक्षण असेल, तुम्हाला वाटलं की माझं शिक्षण सर इथे माझं BSc झालेलं आहे, कुणाला वाटेल तुमचं BEd झालेलं आहे, किंवा तुमचं असेल DEd असेल, किंवा तुमचं MSc असेल, जे काय तुमचं शिक्षण असेल, BA असेल, ते टाकायचे तुम्हाला इथे. ओके, जेवढं शिक्षण झालं तेवढं तुम्ही टाकू शकता इथे. त्यानंतर आपण कोणत्या विषयासाठी अर्ज करत आहोत आता लक्षात घ्या. इथे अर्ज करताना तुम्हाला इथे विषय दिसतात बघा. उदाहरणार्थ तुम्हाला फिजिक्ससाठी करायचं आहे, तुम्हाला केमिस्ट्रीसाठी करायचं आहे, बायोलॉजीसाठी आहे, हिस्ट्रीसाठी आहे, सिविक्ससाठी आहे, जिओग्राफी. परत तुम्हाला अजून ऑप्शन दिसेल बघा इकडे, तुम्हाला गणित विषयासाठी इथे अप्लाय करायचं आहे, किंवा तुम्हाला बुद्धिमत्ता विषयासाठी तुम्हाला अप्लाय करायचा आहे. बुद्धिमत्ता हा पण विषय असेल तुम्हाला, किंवा अजून विषय तिथे इंग्रजी पण असणार तुम्हाला, किंवा तुम्हाला अजून वाटलं की सर मला मराठीसाठी पण अप्लाय करायचं, तर हे सगळे विषय तुम्हाला इथे दिसतील.
ओके, योग्य त्या विषयावर तुम्ही टिक करू शकता. फॉर एक्झाम्पल मला भौतिकशास्त्र जमणार आहे, मला बुद्धिबळ जमणार आहे, मला मराठी जमणार आहे किंवा नागरिकशास्त्र जमणार आहे. जे तुम्हाला योग्य वाटतंय तुम्ही शिकू शकतात त्या विषयांवरती तुम्ही टिक करू शकतात. ओके, सो त्या विषयावर टिक करा. त्यानंतर पुढे घेऊन जर तुम्हाला मी पुढे आल्यानंतर अध्यापनाचा अनुभव, आता इथे अनुभवामध्ये बघा कमीत कमी आम्ही ठेवला 1 वर्ष कमीत कमी असावं लागेल. कोणत्या वर्गाला? 4थी पासून 10वीच्या कोणत्याही वर्गाला म्हणा किंवा त्यापैकी कोणते जे विषय मी तुम्हाला टाकले हे विषय शिकवण्याचा अनुभव तुम्हाला असावा लागेल. त्यातल्यात ऑनलाईन असेल तर आम्ही त्याला पहिला प्राधान्य देऊ. ऑनलाईन असाल तर म्हणजे जसं मी तुम्हाला आता हा व्हिडिओ घेतोय, ही पाठीमागे स्क्रीन आहे, अशा स्क्रीनवरती ऑनलाईन पद्धतीने शिकवण्याचा अनुभव असेल तर अशा उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे इथे फॉर्म भरत असताना काळजीने भरा. प्राधान्यक्रमानुसार आम्ही तुमचा विचार करणार आहोत. ओके, कमीत कमी 1 वर्ष, बाकी तुमचा जेवढा असेल तेवढा तुम्ही टाकू शकता. तुमचा रेझ्यूम जो आहे तुमच्या डिटेल्सनुसार, तुमचं नाव, तुमचा डिटेल्स, बर्थ डेट असेल, तुमची ऍड्रेस असेल, ईमेल आयडी असेल, जे काय तुमचं शिक्षण असेल सगळं तुमचा रेझ्यूम इथे अपलोड करायचा आहे. तुम्हाला रेझ्यूम अपलोड करा तुम्ही इथे. त्यानंतर तुम्हाला एक लिंक बनवायची बघा. आता ही लिंक फार महत्वाची राहील. म्हणजे डायरेक्ट तुम्ही कसं शिकवतात, तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे, तुमचं नॉलेज कसं आहे, ते कसं प्रेझेंट करतात, तुमचं एक्सप्लेनेशन कसं आहे हे आम्हाला कळणार आहे. आणि हाच व्हिडिओ खूप महत्वाचा असेल. त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक हा व्हिडिओ बनवा. 8 ते 10 मिनिटाचा मॅक्सिमम असावा, कमीत कमी 6-7 मिनिटाचा पण चालेल. सो 6 मिनिटापासून ते 10 मिनिटापर्यंतचा एक व्हिडिओ तुम्हाला बनवायचा आहे, तो शूट करायचा आहे. तुमच्याकडे अवेलेबल असणाऱ्या डिव्हाइसेसनुसार शक्यतो प्राधान्यक्रम त्यांना दिला जाईल ज्यांनी अशा पद्धतीने स्क्रीनवरती शिकवलेलं आहे. स्क्रीनवर घेऊन पीपीटी योग्य पद्धतीने बनवून, एक्सप्लेनेशन चांगलं आहे, आय कॉन्टॅक्ट चांगलं आहे, कॉन्फिडन्स चांगला आहे, नॉलेज चांगलं आहे, हे सगळं जर योग्य वाटलं तर त्या व्हिडिओला किंवा त्या उमेदवाराला प्राधान्य दिलं जाणार आहे. सो इथे लिंक टाकताना कशी लिंक टाकायची पुढे मी तुम्हाला सांग. इथे तुम्हाला लिंक काय करायची, कॉपी पेस्ट करायची, पण कशी करायची पुढे सांगतो तुम्हाला. त्यानंतर खाली काही प्रश्न आम्ही विचारलेले आहेत, त्या प्रश्नांना योग्य ती उत्तरं द्या. तुम्ही छत्रपती संभाजीनगर येथे राहत असाल तुम्हाला प्राधान्य राहील. त्यानंतर तुम्ही जर नसाल राहत, तुम्ही बाहेरचे आल पण तुम्ही छत्रपती संभाजीनगरला जाऊन तिथे राहून आमच्या अकॅडमीमध्ये काम करायला इच्छुक असाल तर त्यांना प्राधान्य असणार आहे. दुसरं, मी ऑनलाईन शिकू शकतो, आम्हाला ऑनलाईनचीच गरज आहे खरं म्हणजे, त्यामुळे हा मुद्दा पण महत्वाचा असेल. नंतर मी युट्यूबसाठी शैक्षणिक व्हिडिओ बनवण्यास सोयीस्कर आहे. युट्यूबला आम्ही व्हिडिओ टाकत असतो, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ टाकत असतो. तुम्ही जर त्यासाठी इच्छुक असाल, रेडी असाल तर तुम्ही इथे टिक कराल. आणि ह्या विद्यार्थ्यांनाच प्राधान्य आम्ही देणार आहोत. मी इंग्रजी आणि हिंदीमध्ये शिकवण्यास सोयीस्कर आहे. म्हणजे जे पण तुम्ही शिकवणार आहात, सपोज तुम्ही गणित शिकवणार आहात, तुम्ही फिजिक्स शिकवणार आहात, तुम्ही सायन्स शिकवणार आहात, त्यामध्ये तो घटक तुम्ही हिंदी आणि इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करता यायला पाहिजे. त्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य असणार आहे. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही सबमिट करा. जर काही माहिती राहिली तुमची चुकीची भरली तर तुमचा विचार आम्ही करणार नाही. 2-2 फॉर्म आले तर तुमचा कोणत्याही फॉर्मचा आम्ही विचार करणार नाही. सो एकच फॉर्म भरा, काळजीपूर्वक भरा. ओके, आता ही माहिती भरत असताना यावर टिक करत असताना तुम्ही यापैकी काहीवर टिक करू शकता किंवा सगळ्यांवर टिक करू शकता. आमचा प्राधान्य राहील ज्यांनी ह्या 4 ठिकाणी रेडी असाल त्यांना पहिला प्राधान्य असेल आणि नंतर मग बाकीच्यांना आम्ही प्राधान्य देऊ. आता इथे तुम्हाला जी व्हिडिओची लिंक टाकायची ती कशी टाकायची आहे तर तुम्ही बघा, तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे. पहिले काय करायचं आहे, एक व्हिडिओ तुम्ही मोबाईलला शूट करता, तुम्ही कॅमेरा समोर शूट करता, एखाद्या स्टुडिओला जाऊन शूट करतात, त्यानुसार प्राधान्यक्रम असेल. शक्यतो तुमचा चांगला व्हिडिओ कधी येईल, एखाद्या स्टुडिओला, एखाद्या स्क्रीनवर तुम्ही घेतला तर चांगला, एखाद्या कॅमेरा समोर. नाहीच ऑप्शन असेल तर मग तुमचा बाकीचे डिव्हाइसेस तुम्ही वापरू शकता, मोबाईल वगैरे वगैरे. पण बॅकग्राऊंडला तुम्हाला बघा, काही जणांना स्क्रीन नसेल, आता फळा वापराल तुम्ही, व्हाईट बोर्ड वापराल, त्यावरती लिहाल, काही हरकत नाही. पण प्राधान्यक्रम असेल त्यांना जे स्क्रीनवर, कॅमेरा समोर प्रेझेंटेशन करायला यूज टू आहे त्या उमेदवारांना आम्ही प्रथम प्राधान्य देणार आहोत. त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा विचार करू शकता. तर तुम्हाला काय करायचंय, अर्ज करताना ही काळजी घ्यायची. 4थी ते 10वी वर्गासाठीचेच आम्हाला वर्गाला शिकवणारे, विषयाला शिकवणारे, शालेय स्पर्धा परीक्षांना शिकवणारेच उमेदवार आम्हाला इथे निवडायचे आहेत. स्पर्धात्मक परीक्षा एमपीएससी यूपीएससी साठी नकोय आम्हाला. दुसरं, व्हिडिओची लिंक तुम्हाला काय करायचं, तुमचा व्हिडिओ शूट करायचा आहे. तुम्हाला माहिती आहे नाही तर टेक्निकल माणसाकडनं मदत घ्या तुम्ही. तुमचा जो व्हिडिओ आहे तो युट्यूबवर, तुमचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे ना, नसेल तर काय वेळ लागते, 2 मिनिटाचं काय फक्त. युट्यूबवर तुमचं ऑलरेडी अकाउंट आहेच, तो युट्यूबवर जाऊन तो व्हिडिओ अपलोड करायचा आहे तुमच्या चॅनलवरती, तुमच्या युट्यूबवरती. तो अपलोड केल्यानंतर त्याची जी लिंक असते ना, त्या लिंकला कॉपी करायचं आहे आणि तुम्हाला इथे शेअर करायची. बघा, इथे पेस्ट करायची आहे. येते लक्षात, इथे पेस्ट तुम्हाला करायची आहे.
त्यानंतर हा जो व्हिडिओ असेल ना, हा 8 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ मॅक्सिमम असावा, त्याच्या पलीकडे नाही असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण 8-10 मिनिटाचा मिनिमम असावा, जेणेकरून आम्हाला तिथे जज करता येईल की तुम्ही कशा पद्धतीने इथे शिकवता, तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे, तुमचं काय एक्सप्लेनेशन कसं आहे हे आम्हाला कळेल. ओके, सो याबद्दल वाटतं मी सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहे. ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करूनच तुम्ही मला ह्या सगळ्या गोष्टी युट्यूबवरती बनवून पाठवाल. बाकीच्या तुमच्या ज्या गोष्टी असेल, सर सॅलरी काय असेल, वेळ कसा असेल, कामाचे ठिकाण कसे असेल, हे आम्ही शॉर्टलिस्ट करून अपेक्षित असणाऱ्या उमेदवारांची 1-to-1 बोलणार आहोत. सो आत्ताच मी तुम्हाला ह्या गोष्टी नाही सांगणार आहे. सो हे सगळं तुम्ही पाठवून द्या. इग्नाइटच्या टीम बरोबर तुम्हाला 4थी 10वी ह्या वर्गासाठी वर्गातील विषय आणि शालेय स्पर्धातले विषय शिकवण्याचा तुम्हाला इथे संधी मिळणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, उमेदवार आणि शिक्षक मित्रांनो, नक्कीच अप्लाय करा. अजून काही संधी असेल तर आम्ही तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कळवू. ओके, सो मला वाटतं याबद्दल अजून काही शंका नसावेत. सो असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. गुगल फॉर्मची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्यावरती क्लिक करून योग्य ती माहिती भरून आमच्यापर्यंत नक्की पाठवा.